जीवलक सोयरा सर्वाशी वळखी जीव मात्राशी दैशी तैशी जुना निपराध न देते कोणाशी कोणाला सुद्धा महाराज तो नीच पाहत नाही कमी हीन पाहत नाही सगळ्या सोबत त्याची मैत्री काय असते समसमान असते सगळ्याशी त्याचं वागणं सारखं साधकानं ठेवायचं नसतं म्हणजे भांडण नसते करायचे दुष्टाशी संग नको आणि तेच पुढे साधू झाल्यावर मग महाराज त्यांना असं असतं की आता झाड मोठं झाल्यावर काय अडचण अशा प्रकारचं असतं पण आता दुष्ट असेल तरी साधकाने सुद्धा त्याच्या मनाला दुखावल्या जाईल असं वागणं दोष ते भजन त्यात काय होतं खर्च होतं नाही का नाही अशा प्रकारचं आहे त्याच्या विषम लोकांनी कोणी मनोवृत्ती देखा पालट आहे ना कोणालाही नीच म्हणत नाही कोणाला मला काही उच्च नाही जीवलक सोयरा सर्वाशी आवडीचा व्यवहार राहतो त्याचा ओळखी जीव मात्राची दैशी दैशी जुना जशी काय पहिल्या जन्मापासून आपली ओळख आहे सगळ्या सोबत कोणासोबत गेला काय त्याच्या पहिलाच तो घरचाच भाव नाही इतका कोणाशी काय वागतो सरळ वागतो अशा प्रकारचं त्याचं असतं न्याहा संतप्त आधार देत वरोनी घन घाई घेत सांडस घाया तळी सूत ही आघवीची आप्त लोहत्वे लोहा मला दृष्टांत सांगताय आयरन तापलेल्या लोखंडाला आधार देते लाल किल्ल लोखंड कशावर ठेवले जातं आयरनीवर ठेवले जातं आहे की नाही आणि पुन्हा वरून घनाचे घावही सहन करते लोखंड तापलेलं आणि वरून घनाचे घाव आहे का नाही आणि महाराज तो धरणारा तर सांडशीत धरून त्याच्यावर ठेवतो आणि मारत राहतो पण महाराज ती आयरन कधीही याचा तिरस्कार करत नाही उलट त्याला काय घडून देते त्याच्यापासून अस्त्र शस्त्र काहीतरी घडूनच देते आहे का नाही गरम असलं तरी ती त्याचा त्रास मानत नाही का म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात मौलींनी तुकोबरायांनी 2 दृष्टांत दिले तिथे हिरा ठेवीता ऐरणी वाचे मारिता जो घणी तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा मोहरा तोची अंगे सुतन जळी ज्याचे संगे तुका म्हणे तोची संत सोशी जीवा जगाचे आघात आहे का नाही या आघवेच्या आपतलुहत्वे लोहा का ते आयरन नाही आयरन मध्ये तपलेली असेल मारीचे असले तरी आपलेच अंश आपल्या लोखंडच तापून ठेवतात त्याच्यावर सोनं ठेवतात का आणि मारणारे कोण असतात लोखंड तसं त्याचा सगळा ब्रह्मभाव झालेला असल्यामुळे त्रास देणारा आहे ब्रह्मचे आणि ववाळणारा पूजा करणारा आहे काय ब्रह्मचे आहे का नाही अशा प्रमाणे त्याला आप्त झालेले असतात सगळे या परिचयाशी आप्त सर्व ऐसा दोकानीचा स्वभाव दयानाव का अर्जव अतिपूर्व गुरुदीक्षा दीक्षा आणि महाराज असं सगळ्याशी आप्ततेचा व्यवहार करणं दया करणे जे पुत्राशी याची दासा आणि दाशी असा ज्याचा स्वभाव झालेला असतो त्या स्वभावाला अर्जव असं म्हणतात ऐका नाही ज्ञानोबरायांनी सुद्धा 16व्या अध्यायात अर्जवाची व्याख्या एकाच 13व्या अध्यायात विस्ताराने केली 13व्या अध्यायात बहुतेक 12-13व्या अर्जवावर घातल्या आणि ते 13व्या अध्यायात जास्त विस्तार केल्यामुळे 16व्या अध्यायात अर्जव शब्द आला पण एकाच वेळी त्याचं काम भागवलं ठीक आहे एका मला 13व्या अध्यायात आता अर्जवते ऐशे प्राणाचे सौजन्य दैशे आहे का नाही त्या आवडे तया ही दोषे एकची का तोंड पाहुनी प्रकाशू न करी जेवी चंडासू जगा यगचे अवकाशू आकाश दैशे अशा प्रकारे एखादे दैशे जयाचे मन माणसाप्रती आनान नव्हे आणि वर्तन ऐशे ते पहिले त्याचं जसं वागणं चंद्र सूर्य तसे सगळ्याशी समान वागतात तसं त्याचं वागणं समान असतं मग आता त्याचं व्यवहार कसा असतो लोकातला ते सांगताय ते जगेशी सनोळख इथे सर ओळख जगेशी जुनाट ओळख आणि इथं म्हणतात जगेशी सनोळख आहे का नाही ज्ञानोबराय आणि तुकोबरायच्या व्याख्या अर्जवाबद्दलच्या काय येतं सारख्या येतं आहे का नाही जगेशी जुनाट सोयरी एकाच गुळाची गोडी 2 घेऊन आहे का नाही जगेशी जुनाट सोयरी जुना संबंध आहे आपपर हे भाख जाणार नाही भाषाच माहित नाही आपलं तुपलंची बलतेनिशी मिळू पाणी आहे साठाळू कवने विखे आढळून येगेची तर भलतेनिशी मिळू ज्ञानोबराय म्हणतात त्याचा इतका सरळपणा कोणाशी जमतो लोक म्हणतात हो ते चोर होता तो व्यसनी माणूस होता मग काय माहित काय होता कोणाशी जुळतो भलतेनिशी मिळू पाणी आहे साठाळू
पाणी ऐसा ढाळू. बरोबर आहे सुद्धा महाराज. साधकाला साधन सांगत असताना असा व्यवहार घडवावा आग्रहानं साधकानं. थोडक्यात सांगू का, आपल्या आपण होत नाही म्हणा ते, पण परमार्थिकाचा थोडक्यात व्यवहार असा पाहिजे की मी याला बोलत नाही आणि याच्या घरी जात नाही असा शब्द त्याच्या मुखातून नसावाच. तो झाला आर्जवपणा. तो लागतो बरं. हे जे आपले डोके चालतात ना, हे खूप अलीकडे विचार आहे. कोणता मुख तसं कसं होईल मग तसं तो आपल्याला काही करेन, तो तर हानीन, तो तर शिव्या देईन, तो तर मारीन. मग त्याला देव नाही भेटवायचा. त्याला काय करायचं, फक्त आलेलं आयुष्य काय करायचं, फुकट घालायचं. निर्वैर होणे साधनाचे मूळ, येरते विल्हाळ सांडी मांडी तुकोबाराय म्हणतात. हे सगळ्या साधनाचं काय मूळ आहे. आणि मूळ वाळून गेल्यावर मग झाडलं हिरवगार होईल ना. शिष्यत्व आहे का नाही. वारियाची धाव, काय मनोबरायचं दृष्टांत आहे. वारियाची धाव तैसे सरळ भाव, शंका आणि हाव नाही जे. वारियाची धाव तैसे सरळ भाव, माये पुळके बालका रिगता न पडे शंका, तैसे मन देता लोकांना लोचितो. कितीही फसविले जातात, पुन्हा फसतच राहतात. मन देता लोकांना लोचितो. आपलं मन दुसऱ्याला देत असताना आलोचना करत नाही. हो माणूस कसा आहे, याच्याशी आपण व्यवहार करायलो, तो फसवल का, जाणतच नाही. आला वाऱ्यासारखा पुढे जात राहतो. अशा प्रकारचं आहे की नाही. फाकलिया इंद्रियावरा पूर्वारो नाही धनुर्धरा, तैसा कोणा कोपरानी नेचिजो, तो खाळपण रत्नाचे रत्नावरी किरणाचे, तैसे पुढा मन दयाचे करणे पाठी, आलोचुरीने घे अनुभवची जोगा. अशा ज्ञानवराच्या खूप त्या अर्जावाबद्दल व्याख्या आहे. आणि नाथ महाराज म्हणतात अशा प्रकारचा जो सरळपणा आहे, आणि महाराज गुरुकुल जे ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे असं त्याच्या लक्षण असतील तर ते गुरुचं ज्ञान त्याला काय झालेलं आहे, पचलेलं आहे. असं असुर सुर नर ऋषीश्वर मदने केले निज किंकर, कंदर्पाचा मार थोर अति दुर्धर अनंगू, असुर नर ऋषीश्वर आहे का नाही. आता इथून पुढे ब्रह्मचर्य सांगायला काय करताय, सुरुवात करताय. देव दानव मोठमोठे ऋषी आहे का नाही, हे मदनानं काय करून टाकली, आपली करून टाकली कामानं. कामाजी कोतवालीने नागविले बहुताशी, हरिहराची आबरू घेतो बहिणाई त्याशी. दुर्वास जमदाग्नी नाडिले महान महान ऋषी आहे का नाही. अशा प्रकारे मिळाला त्याशी. ह्या मदनाचा मारा खूप मोठा आहे महाराज आहे का नाही. अंतरी कामाचे दृढ ठाणे, वरीवरी दात चावून सहानी, त्याचे मनचे निष्काम न मने चालवणेल. आंतरी कामाचे दृढ ठाणे, अंतकरणात कामाचं घट्ट ठिकाण झालेलं आहे. कामानाशी महाराज आपल्या सगळा पसारा घेऊन काम तिथं बसलेला आहे अंतकरणात ज्याच्या. आणि वरीवरी दात चावून सहाने, वरवर काय चाललंय, नाहीला जाऊन सहन करणं चाललंय. आता काय करावं, लोक काय म्हणतील, कसं काय होईल, असे ते निष्काम मन नाही. नाथ महाराज म्हणतात ते मन काय नाही, निष्काम झालेलं नाही. अंतकरणात जर खूप इच्छा असतील महाराज, आणि वरून वरून नाहीला जाऊन जर काही काही परिस्थितीमुळे इच्छा दाबावं लागतात, काही काही लोकलाजेमुळे इच्छा दाबावं लागतात, असं होतं का नाही. तैशी नव्हे सद्गुरूची युक्ती, कामाची पालटे कामनावृत्ती, अभंग ब्रह्मचर्य स्थिती शिष्याप्रती. तैशी नव्हे सद्गुरू जे शिष्याला युक्ती देतात ती तशी नाही, बळ सहन वरवर करायचं. मग कामाची पालटे, कामाची कामना वृत्ती पालटे, मनातून कामाची इच्छाच काय होऊन जातात, निघून जातात. आणि अभंग ब्रह्मचर्य स्थिती, अभंग ज्या ब्रह्मचर्याचा काय होणार नाही, भंग होणार नाही, असा शिष्याला ते उपदेश करतात. कंदर्प राणीवे स्त्री पुरुष, तेथे गुरु दीक्षा अलौकिक, मिथ्या स्त्री पुरुष माईकन विषय सुख भ्रम मात्र. आपल्या शिष्याला उपदेश करत असताना सद्गुरु काय करतात तर मला स्त्री पुरुष हा भेद अलीकडचा आहे. मदन कामाच्या इच्छा राज्यातला अलीकडे मायेच्या राज्यातला आहे. आणि म्हणून स्त्री आणि पुरुष दोन्ही मिथ्या आहेत, माईक आहेत. आणि विषय सुख काय आहे, भ्रम मात्र आहे. हा उपदेश त्याला ते करतात. आणि उपदेश नुसता करणं हा उपदेश ठसतो त्यांच्या अंतकरणात.
आनंदाची उपस्थिती काय तर हे काय मिथ्या वचन ते अर्थीपूर्ण वेदज्ञान वेद विवंचन दाविती आयशे आनंदाचे उपस्थ एकायतन हे काय मिथ्या वचन ऐका नाही महाराज आनंद मिळण्याकरता ऐका नाही अशी शंका कोणी घेईल की जननेंद्रिय एकच काय आनंदाचं ठिकाण थोडंच ऐका नाही कारण सगळीच इंद्रिय मग विषयाचा काय घेत राहतात उपभोग घेत राहतात ऐका नाही पुस्ता साखरेची गोडी कैशी तो स्वाद नाही सांगावयाशी तेथे चाखो देते अनुमात्रेशी त्याची गोड पण राशीचा नती जाण ऐका नाही एखाद्याला साखरेची गोडी जरी विचारली तर न खाता थोडी सांगता येणार आहे त्याला ती काय करावं लागेल खावं लागेल आणि खाऊनच त्याला ते ऐका नाही खाऊ नाही दिली सांग कसं झाले गोड झाले का ते सांगता येईल का त्याला खावं लागेल तेवी परमानंद सुख प्राप्ती उपस्थद्वारा नरचा किती आनंद एकायतन स्थितीने बोलली उपस्थिती या हेतू वेदे तसं परमानंदाचं सुख कसं असतं हे जर भोगायचं असेल तर विषयातूनच भोगावं लागेल अशी शंका केली म्हणजे हे विसिद्धांत नाही पण बाकीचे काही लोक म्हणतात की सुख तरी कुठून घ्यावं लागतं महाराज आपल्याला माल करायला काही लोक म्हणतात तुम्हाला हे म्हणतात काय पापी आहे तुम्ही का तुम्हाला जर बाकीची चवच माहित नाही चव एकदा तरी काय घ्यायला पाहिजे तुम्ही म्हणत नाहीत का आपल्याला पापी आहेत म्हणतात तुम्ही एकदा तरी आयुष्यात येऊ ऐका नाही लसण कांदा नाही खाल्ला की म्हणजे तुम्हाला ते काय कोण्या जन्माचं पाप आहे म्हणून तुमचं मस्त कांद्याचे भजी आणायची तरी घ्यायचे ऐका नाही काय म्हणजे पाप आहे तुमचं ऐका नाही आनंद भोगायला पाहिजे का नाही पैसा तरी तुम्ही त्याच्याची लोक तुमच्यावर जोर लांब गेले देवालाच लांब झोपलं त्याच्यामुळे ते वेदांत जननेंद्रिय आनंदाचं स्थान सांगितलं म्हणतात कारण तिथूनच खरी आनंदाची काय घेतल्या जातो उपभोग घेतला जातो अशा प्रकारचं त्या उपस्थ सुखाची नित्य स्थिती संभोगे जे वाढविती तेथे मिथ्या स्त्री पुरुष व्यक्ती सहजे होती सज्ञान पण महाराज त्या उपस्थ सुखाची नित्य स्थिती संभोगे जे वाढविती त्या उपस्थ जननेंद्रियाकडे सुख जे असतं त्या जननेंद्रियाचं सुख हे क्षणिक सुख आहे आणि जननेंद्रिया वाचून जे तो आनंद देतात विषयाची गरज नाही तिथं त्याच्या वाचून तो काय देतात जे आनंद देतात साखरी गोडी त्याची साखर परमानंद मैथुन मात्र मानवनिया मैथुन पर झाले पामर विषयांद ऐका नाही महाराज काय तुच्छ बुद्धीनाथ महाराज म्हणतात मैथुन मात्र परमानंद मानून मैथुनाच्या सुखालाच त्या मूर्खांनी काय मानले परमानंद मानले अरे मैथुन सुख काय परमानंद काय याचा ऐका नाही झाले पामर याला काय म्हटलं इथं पामर आता पामराची व्याख्या जर आपल्याला कधी सांगायची तर विषय सुखाला जे ब्रह्मसुख मानतात त्यांना काय म्हणावं आपण म्हणावं त्यालाच मानतात ऐका नाही ज्ञानोबरायांनी सुद्धा 16व्या अध्यायात वर्णन केलं तेव्हा स्वर्गाला गेलं काय गटारात पडलं काय गटारातल्या किड्याला जो विषय सुखाचा आनंद आहे तो स्वर्गातल्या येत राहिले आणि मग इथं काय आणि तिथं काय ऐका नाही इथं काय आणि तिथं काय इथं जे आपण करतोय तिथं तो भोगतोय ऐका नाही काय अडचण कुठे गेलं तरी इंद्र सुखी अशा प्रकारचं होतं तिथं काय इथं काय आणि तिथं काय स्वर्गात कशाला जायचं गटारात पडू दे ना काय हरकत आहे अडचण नाही असं ते म्हणतात उपस्थित परमानंद गोडी याला काही स्त्री कामाची अतिवडी सदा सोशी जे महामोडीन तारा तोडी जीवाची उपस्थित परमान त्या उपस्थित ठिकाणी आनंदाची परमानंदाची गोडी त्यांना लागलेली असते म्हणून स्त्री कामाची अतिवडी आणि मग त्याची ओढ सहज कुणीकडे राहते सहज स्त्री कामात ओढ राहते ऐका नाही अशा प्रकारे सदा सोशी जे महामोडीन तारा तोडी जीविताच्या आणि मग महाराज त्यांना सतत वड हाताने काय करावी लागते सहन करावी लागते
साखरेचे केले नारियल ते तर त्वचा गर्भ साखरचे केवळ तेवी विषय द्वारा सुख कल्लोळ उठती सकळ परमानंदे साखरेचे केले नारियल ते तर त्वचा गर्भ साखरची केवळ साखरेचं काय केलं नारळ केलं आणि साखरेचं नारळ केल्यानंतर त्या त्या नारळाची निघणारी शेंडी त्या नारळाचं निघणारं काय ते ते काय फल वगैरे जे काय असतात आहे का नाही अशा प्रकारचे असतात त्याप्रमाणे महाराज विषयाचं सुख अति गौण आहे पण ब्रह्मानंदाचं सुख कसं आहे इथं जर असा सरळ सरळ अर्थ घेतला तर विषयाचं सुख केवढं गोड आहे असा अर्थ पण तसं नाही विषयाचं सुख मागच्याशी लावायचं नाशिवंत आहे आणि महाराज परमानंद सुख कसं आहे तर अंतर्बाह्य नित्यानंदा पुढे आनंद अशा प्रकारचे नाना पक्वान्न परवडी गुळाच्या गोडीने ते चवी गाडी ते विषयाची जे जे आवडी ते गोडीने जाणले अरे विषयातून जो आनंद मिळतोय तो विषयाचा नसतोय तोही कशाचा असतोय परमानंदाचा आनंद आहे नाना पक्वान्न परवडी गुळाच्या गोडीने ते चवी गोडी शिरा केला पुरण केलं काय न केलं गुळ पण सगळ्यातली गोडी कशाची आहे गुळाची आहे साखरेची ते स्वतः ते गोड नाहीये अशा प्रकारचा सगळा परमानंदाचा आनंद येतो हे नेनोनी मुळीची निजगोडी शोषिती विषयाची अतिवडी बाप सद्गुरु कृपा गाडीने विषयांची आवडी एकत्वाने मुळीची निजगोडी नेनोनी पण त्यांना कळत नाही की गोडी कुठली आहे अशाच प्रकार परी साखरेचा धीर त्याला आधार कशाचा आहे साखरेचा आहे का नाही आता कोणताही गोड पदार्थ त्याचा नसतो तो आपण त्याच्यावर आरोप करतो चहा गोड झाला चहा गोडच नाही आपण जर भाजी घेतली समजा बटाट्याची आलूची भाजी केली काय भाजी तिखट झाली काय आलू तिखट काय आता आलूवर आरोप आहे आलू तिखटच नाही मुळात तो तिखटपणा त्याच्यात कशाचा आहे चटणीचा आहे चटणीचा तिखटपणा आहे तसा गोडपणा आहे तो गोडपणा कशाचा आहे महाराज एक लक्षातच ठेवा लक्षातच ठेवायचं काय संसारात जर गोडी मिळत असेल काय आपल्याला तर ती परमानंदाची जी गोडी मिळते ती विषयाची नाही ती कशाची आहे परमानंदाची आहे आणि परमार्थात जे कष्ट जर मिळत असतील तर समजा तिकडं काहीतरी तिकडं आलंय इकडे येऊन जर आपल्या तिकडे आनंद भोगल्या जात नसेल तो आनंद भोगल्या जात नसेल तर समजा आपण जरी वरून परमार्थाची क्रिया दिसायली तरी तिखटपणा कुठाला आलाय संसाराचा म्हणजे काहीतरी विषय घुसमटली ते कुठं घुसमटली जसं पाहावं लागतंय की आता असं त्याचा शोध ज्याचा आपण आपला घेत राहायचा आहेच तिकडे नाही पण मुळीची गोडी त्यांना कळत नाही आणि मग विषय अति गोडी आणि मग गोड कुणीकडे राहते प्रत्यक्ष दिसतात ती आपल्याला प्रमाण काय दिसत पण प्रत्यक्ष जातात अशा प्रकारचं वाटतं ते बाप सद्गुरु कृपा गाडी पण काय गुरुची कृपा आहे विषयाची आवडी एकत्वानी जी विषयावर आपली पसरलेली आवड आहे ती एका ब्रह्माच्या ठिकाणी ते काय करतात त्या साधकाची आणतात यालागी विषयाची असता नचडे सत्शिष्याचे माथा स्त्री भोगाचे असं कथन मिथ्या तत्वता गुरुवाक्य निष्ठा म्हणून विषयाचं प्रेम शिष्याच्या डोक्यावर चढत नाही पण कोण्या तिथे एक शब्द वापरला सदशिष्याचे माथा न चढे शिष्य कसा सदशिष्य म्हणजे आता ज्ञानोबरायचं महाराज या असं कसं हो या असं असेल का हो याच्या दुसरा अर्थ निघत असेल मला वाटतं असं नसलच तो सत्शिष्य नाहीच आपल्या व्यवहाराच्या विरोधात जिथं प्रमाण वाटतात म्हणजे ते विरुद्ध नसतात पण आपला व्यवहार त्याच्या काय असतो विरुद्ध असतो पण आपला भ्रम असा होतो की मी विरुद्ध नाही हे प्रमाण काय गेलेत विरुद्ध कारण माणसाचा स्वभाव आहे माणसाला महाराज असं वाटतं की मीच बरोबर आणि माझ्या बाजूला मग सगळे काय चाललेत आता विरोधात चालले तर मग जे काय वाटतं आपल्याला असं आणि ज्याच्यावर संशय येतात तो ज्ञानोबराय तुकोबरायचा खरा सत्शिष्य नाहीच आहे हे असं नाही हे ज्यांनी सांगितलंय असंच आहे ते सत्शिष्य जशाच तसं मानणं
याचं नाव काय आहे? सत्शिष्य. आणि असा जो सत्शिष्य आहे त्याला ती गोडी देतात. अरे व्यतिरिक्त कोणी असतो तुम्हाला म्हणतो, संतच नाही, संत देवच आहे. सगळाच असं आहे, जे ज्याचं वचन 100% मानतं तो त्याच्यावर प्रेम करतोच. करतो का नाही? करतो मला 100% वचन मानतो त्याच्यावर प्रेम करतो. व्यवहारच तसंच आहे. तसं इकडेच आहे. संतांचं जे 100% वचन मानतात संत त्याच्यावर प्रेम करतात. देवाचा जो 100% वचन मानतो देव त्याच्यावर काय करतात? प्रेम करतात. अशा प्रकारचे तो सत्शिष्य आहे. आणि महाराज त्याच्या डोक्यावर ती आसक्ती ते निर्माण होऊ देत नाही. याला विषयाचे असता न चढे सत्शिष्याचे माथा, स्त्री भोगाची आसक्तता, मिथ्या तत्वता, गुरु वाक्य निष्ठा. सत्शिष्याची व्याख्या एका शब्दात महाराजांनी सांगितली, गुरु वाक्य निष्ठा. गुरुच्या वाक्यावर काय? निष्ठा, प्रेम. महाराज गुरुचं वाक्य निघालं त्याच्यातून. आता हा आत्मा हे आत्मी पायी ऐसे मिथून मुळी नाही, ते निजमूळ पारिता काही ब्रह्मचर्य पायी अभंग. काय त्यांना बोध असतो? अरे वरच्या जरी हे वेगळे वेगळे चित्र वाटत असले तर महाराज पुरुषाच्या आत्म्याला आत्मा आणि स्त्रीच्या आत्म्याला आत्मी म्हणतात का? नाही. आत्म्याच्या ठिकाणी स्त्री पुरुषत्व भाव नाही. तो आत्माच आहे. अशा प्रकारचं एकच आहे. अशा प्रकारचं त्याला मुळीच ज्ञान होतं. आणि म्हणून त्याचा अभंग ब्रह्मचार्य या नावगाने नैष्ठिक्य ब्रह्मचर्य ते सुटंक सद्गुरूंनी बोधिले निष्ठंक अलौकिक अभंग. आणि आता याला काय म्हणतात? अखंड असं नैष्ठिक ब्रह्मचर्य या ब्रह्मचर्याला म्हणतात. आता त्याच्यात पालट होणार नाही. आता अहिंसेची स्थिती ऐके राया चक्रवर्ती, भवय उचलणे नाही भूती, स्वप्न सुषुप्ती जागता. अहिंसा कशाला म्हणतात? काय बरोबर आहे महाराज? 150 ओव्यापर्यंत अहिंसेवर काय घातल्यात? 13व्या अध्यायात ओव्या घातलेल्या आहेत. महाराज म्हणतात अहिंसेची स्थिती ऐका राजा. महाराज भवय उचलणे नाही भूती, स्वप्न सुषुप्ती जागता. स्वप्नात झोपत किंवा जागेपणात सुद्धा कुणावरही जो भुवई उचलत नाही. भुवई उचलण्याचा अर्थ काय झाला? नाही कोणाला त्रास देत नाही, शब्दानं नाही, काही वाचिक मानसिक खूप विस्तार झाला. कुठलाच काय देत नाही, त्रास देत नाही. आपल्याकडून कुणाला हे काय का हिंसा आणि अहिंसा. हिंसा म्हणजे त्रास देणे आणि अहिंसा म्हणजे त्रास न देणे. ठीक आहे ना? ज्ञानोबा तुकोबा महाराज आपण असं समजतो दुसऱ्याचा जीव घेणं म्हणजे हिंसा. हिंसा करू नका म्हणतात. बकरीची काय करू नका? हिंसा करू नका. जीव घेणं हिंसा नाही. महाराज ज्ञानोबारायांनी ते इतकं बारीक सांगितलं की आपल्या बोलण्यानं कोणाच्या अंतःकरणात वेदना होणं हे त्याचा जीवच घेणं आहे. आपल्या बोलण्यानं जर कोणाच्या अंतःकरणात वेदना होत असतील तर त्याला काय घेणं आहे? त्याचा काय घेणं आहे? जीवच घेणं आहे. अशा प्रकारचं ते आहे. आणि म्हणून महाराज कोणालाही आपल्यापासून त्रास पाव आदळता दे, जणी पृथ्वी पावेल दुःख या कापुरती आवश्यक पावले आलो का हळूहळू ठेव. किती महाराज त्याची अहिंसा असते. जर चालला तर जोरात पावला आदळतो जमिनीला त्रास होईल म्हणून हळूहळू द्वारे याची धाव. तेच नाही तो चालतो का नव्हे जना भ्रम होत जाय. तो चाललाय का नाही जगाला वाटतो असा तो अशा संथ गतीने जातो आहे किंवा असा संथ गतीनं चालतो. कुरेकर बाबा चालतात बरं असे आनंदीत असे चालताना पहा असे चालतात. लांबून तर वाटते चालायले का उभे खंडाळकर तसंच शांत चालतात. पण पृथ्वीला त्रास होईल का काय म्हणून तसाच आकाश दच केले दे याला की निधी सायरा हाक वाचा परिपक्व पिकन वचने परम सुख सर्वाचे. मला मोठ्या जर आवाज देवता आज आकाश दच कर आणि म्हणून जोरात आवाज सुद्धा देत नाही. म्हणजे अशा प्रकारची त्याची अहिंसा असते. परम सुख सर्वाशी देतो. वाचा परिपक्व पियुक वाचा अशी परिपक्व झालेली असते महाराज. अमृतच मुखी अमृताची वाणी. रामनाम त्याची महाराज अशी झालेली असते. कोणाला नाही मला तोंड उघडलं की समोरच्या अंगावर काय पडावं? अमृतच पडावं. दोन प्रकार आहेत. काहीच तोंड उघड तुकोबाच्या काय दोन्ही प्रकार आहेत. तोंड उघडलं की अमृत फेकणारी मंडळी आहे आणि तोंड उघडली की गटार फेकणारी मंडळी आहे.
आहे का नाही? मंडवाच्या दारा पुढे आणला म्हातारा मनी नवरी आणा रांड झाला नवर याचे तोंडच पोऱ्यांचा समय न कळे काय उपयोगी आहे वेळे तू का म्हणे खरा येथून या दूर करा त्या गाडवालीतून आता काय नाही पोऱ्या म्हणतात लांब न्या कारण समय न कळे तिथं काय चालू आहे तिथं समय कळत नाही अशा प्रकारे म्हणून शब्द सुद्धा मोठ्यानं नाही आणि दुसऱ्याला आनंद होईल अशा प्रकारचे शब्द त्याचा शब्द जे गगनीवरे येणे शब्दानंद चमत्कारे गगनाचे निंद सुखे भरे येणे सुखोद्वारे वचनोक्ती त्याचा शब्द जे गगनी भरे त्याचा शब्द ज्यावेळेला आकाशात घुमायला लागतो त्या आकाशात ते शब्द नाही शब्दानंद चमत्कारे त्या शब्दातून ब्रह्मानंद काय होतो प्रकट होतो अशा प्रकारचं ते त्यांचं बोलणं असतं गगनाची निंद सुखे भरे ते गगन सगळं महाराज ब्रह्मसुखानं भरून जातं अशा सुखाचे उद्गार त्या महात्म्याचे असतात जळा माझी घालिता उडी जनी उदक दडपे गुडी तरंग न्याय तेने गुडी जीवनाची दुथडी न हेलावता जळा माझी घालिता उडी जनी उदक दडपे गुडी ऐका नाही तरंग देणे गुडी जीवनाची दुथडी न हेलावता त्या महात्म्यांचं जीवनातील वागणं जीवनातील व्यवहार बोलणं चालणं नाही का नाही अशा प्रकारचं हे सांगत असताना नाथ महाराज म्हणतात पाण्यामध्ये उडी टाकली तर कदाचित पाणी काय करत तळाला गळते आपण जर अशी उडी मारली तर पाणी काय होईल डबल व्हा आहे का नाही पहिलं सांगितलं पृथ्वीचं नंतर आकाशाचं सांगितलं आता जलाचं सांगितलं म्हणजे पंचमहाभूतापैकी कोणत्याही भूताला आपल्याकडून काय होता कामा नाही त्रास होता कामा नाही अशा प्रकारचं आपण जर उडी मारली वा तर ते दडपेल खाली जाईल आणि म्हणून काय करतो तो म्हणून पाण्याच्या दोन्ही थडी न हलवता तरंगाप्रमाणे तो पाण्यात शिरतो म्हणजे हळू जावं तर आता आंघोळ करायची चंद्रभागेत काय ते माणसाचा ते पतळा चंद्रभागेच्या कोणत्याही तीर्थात उचलून पाय टाकणं लाट हाणण्याचं पाप लागतं पावतात माणसं पाहुणं म्हणजे तीर्थाला लाटा नाही ते तीर्थाचा नियम आहे हळू पाय उचलून नाही टाकायचा पाण्यातल्या पाण्यात पाय टाकायचा जायचं सरळ 3 बुड्या मारायच्या वापस यायचं साबण शॅम्पू काही तुम्हाला दात घाशीत जाते चंद्रभागेत आणि नाही चुकत नाही तर मोठ्याने जवळपासच्या 100-200 लोकांना ऐकू दे मला विचार करायची गोष्ट आहे का नाही दुसरा आंघोळ करायला किती अवघड आहे बरं आहे आणि मग असे लोक तीर्थात राहिले म्हणून भागवतात स्पष्ट लिहिले तीर्थातला तीर्थपणा निघून गेला तीर्थात तीर्थपणा राहिला नाही कलियुगात नामातच पावर का आली फक्त नामावरच बलात्कार झालेला नाही तीर्थातही तीर्थपणा राहिला नाही कथेतही पावर राहील नाही का भागवतात स्पष्ट शब्द आहे कण लोभेन कणाचा धनाचा लोभ आल्यामुळे कथेपणा पावर राहिलेला नाही तर परीक्षेचा उद्धार होतो आपल्याला समाधानच साधं मिळत नाही याचं कारण काय कारण कथेचा पावर राहिलेला नाही ज्यावेळेस नारद आणि संकातिकाचा संवाद झालेला आहे नारद ज्यावेळेला पृथ्वीवर फिरले आणि फिरत अत्यंत ते ज्ञान वैराग्याला चेतना आणण्याच्या वेळेस अत्यंत दुःखायमान झालेले नारद संकातिकाला सांगतात काय करावं महाराज अशा झालेलं आहे मी सगळ्या पृथ्वीवर फिरलो पण या कलियुगामुळे आता सगळं काय झालेलं आहे वाटुळं झालेलं आहे अशा प्रकारे म्हणून तो पाय असा उचलून टाकत नाही आता महाराज जसा लाट जशी चालते आल्हादी तसा तो काय करत राहतो त्या पाण्यावर तीर्थजळ देखे पाषाण प्रतिमा पाषाण दगड पाहतो तीर्थाला काय पाहतो सामान्य पाणी पाहतो अशा प्रकारे त्याशी तळी घालता निमग्न जळाचा तापू शक्य संपूर्ण या परीकरी स्नान जीवना जीवन निवतो महाराज आश्रय आंघोळ करणं असते त्याची तो पाण्यात त्यानं बुडी घेतली की त्याच्या अंगाची गरमी जात नाही पाण्यात काही उष्णता असली तर ती निघून जाते म्हणून तीर्थाशी तीर्थ झाला तुझी अशा प्रकारचं होतं जने दुःख पावेल वारा म्हणून श्वासून घाली सायरा नियमोनी प्राण संचारा निज शरीरा वागवी महाराज आपण जर जोरात श्वास घेतला तर वाऱ्याला त्रास होईल म्हणून जोरात श्वासही येत नाही तो काय करतो असा मोठ्याने श्वास येत नाही अशा प्रकारचा महाराज शांत काय करत राहतो तो श्वास घेत राहतो श्वासोश्वास मोठ्याने घेत नाही ऐका नाही रोम रगडत
निज देहा करा घातू सर्वथा जीवन उचले हातू ते बी भूतावरी निज घातून ज्याच्या पोटात उपजना. आपल्या ते मारायला आपल्याला कधी हात उचलतो का आपल्याला मारायला? तसा दुसऱ्याला दुःख द्यायला त्याचा कधी हात उचलत नाही. पंचच इंद्रियांचं दुसऱ्याला दुःख देत नाही. जणी दुःख पावे अत्यंतने हारे पाहता वचकू पडेल प्राण्यांच्या चित्ता या लागी बाह्य दृष्टी कुरता न पाहे भूता भूतत्वे. महाराज आपल्याला जर आपण क्रूर दृष्टी न पाहिलं तवकारून पाहिलं तर दुसऱ्याच्या मनात भीती वाटते. पाहिलं यांनी म्हणून तो तवकारून सुद्धा पाहत नाही. अशा प्रकारचं होतं. मग कसा पाहतो? तवकारून पाहत नाही तर कसा पाहतो? तो जगाकडे पाहतच नाही. तवकारून पाहतो म्हणण्यापेक्षा जगाकडे तो पाहतच नाही. म्हणजे जगाकडे पाहत नाही म्हणजे जग पाहत नाही का? अरे ते दोन अर्थ आहेत. साधकही जगाकडे पाहत नाही आणि सिद्ध जगाकडे पाहत नाही. याचा अर्थ जगाकडे जग म्हणून पाहत नाही, ब्रह्म म्हणून पाहतो. आणि साधक जगाकडे आग्रहानं पाहत नाही. अशा प्रकारचं साधकाची नजरच काय असते त्या विचाराची त्याची दृष्टीच खाली असते. दृष्टी. त्याच्या जवळून कोणी गेलं तरी त्याला सांगता येऊ नये होतं कोण. आपण ते एक गावाची कर्माची कोणाच्या घरी कोण पाहुणा बसल्या किती कुठे येते मोजून येतो. अशा प्रकारचे भूतादे कथा दुःख लेश रोम उडतील संपूर्ण याला गेन करी अंगमर्दन योम देहाचे देव पण भूत हिंसा बिन अहंतो. आणि अंगावर अंगाला जास्त मर्दन करत नाही. रोम मुरडतील अशी त्याला काय असते? भीती असते. आणि म्हणून भूता देता दुःख लेशू भूते दुःख वेल भूतेशू ऐसा ज्याचा दृढ विश्वासून केंद्र रे वास्तू अहिंसेचा. दुःख लेशू भूते दुःख वेल भूतेशू. कारण त्याला माहिती असतं अरे शरीराला पण लोकांना त्रास द्यालो पण यांना त्रास होईल ना माझा परमात्मा त्याचे आणि त्रास कुणाला व्हायला लागलाय? त्या परमात्म्याला व्हायला लागला, त्या माझ्या भगवंताला व्हायला लागला. आणि म्हणून तो त्याचा असा दृढ विश्वास झालेला असतो. आणि म्हणून तिथं अहिंसा राहायला कायिक वाचिक मानसिक भूता उपजे त्रिविध दुःख जे ते निमाले निश्य अहिंसा जे ते कायिक वाचिक मानसिक हे जीवाला शरीरापासून मनापासून किंवा वाचेपासून जे दुःख होतं आणि ते दुःख त्याच्याकडून कुणालाच होत नाही. तू अहिंसा त्याच्या जवळ राहायला आली असं तू काय कर समज. अशा प्रकारचं आहे. या नावगा सुद्धा हिंसा सत्यदान रूपवरेशा. आता द्वंद्व साम्याची दशा ऐक क्षितिशा सांगेन. आहे का नाही? याला काय म्हणतात? राजा अहिंसा असं म्हणतात. अशा प्रकारचा त्याचा व्यवहार असेल की आपल्याकडून मला एक बरं का काय पुढच्यानं दुःख मानलं तर त्याला नाविलाज. कधी कधी असंही होतं हा कुणाला दुःख देत नाही पण पुढचा त्याचं काय मानतो? दुःख मानतो. मग त्याला इलाज नाही. कारण पुढच्याच्या अपेक्षा पूर्ण त्याच्याकडून नाही झाल्या तर त्याला दुःख होतं. अरे काय करू का कशावर नाही दुःख मानतात? तुम्हाला सांगतो ही वस्तुस्थिती आणि तुम्हाला अनुभव आलेला असेल मला अनुभव सगळ्यांना. वस्तुस्थिती एखादा माणूस ज्यावर बसला काहीच नाही जेवण चालू आहे तो बसलाय ज्यावर. काही माणसं मला मोकळ्या मनाचे असतात म्हणजे विचारे परमात्मा नसू द्या काय नसू द्या पण आडेवडे नाही काय नाही सरळ स्वभावाचे. ए बाई वाटीत नको भाजी देऊ टाक असा म्हणला. 2 चपात्या 2-3 भाकऱ्या चुरल्या असा दंड अति बाई उदारच. आणि तो माणूस आहे तसा ऐका नाही जेवायला आणि ह्यो बसलेला आहे. येऊ त्या घरचा नाही त्या घराशी संबंध नाही त्या जेवणाराचा नातेवाईक नाही. ह्यो दुःखी होतो. 17 दिवस सांगितलं काय मूर्ख आहे होते चुरू लागलं हात भरला आणि खाऊच लागलं. तुझ्या बापाची पंगत होती का? आपल्या बापाची पंगत आहे का? खाणारा आपला नाही खाऊ घालणारा आपला. ती बाई दुसऱ्या दिवशी म्हणते काय माय बाबा आलता काल पोटभर खाल्ला मग समाधान झालं म्हणते का नाही? समाधान झालं. खाऊ घालणार मिळ समाधान खाणाऱ्याला समाधान काय बाप महाराज किती बरं आहे का नाही? आपल्या मनात कदाचित आपण आपलं मला माझ्या आला असं तुमच्या आला येते मनात म्हणजे मग हे जेवणाचंच नाही सगळ्याच व्यवहारात. अरे त्याचा तो भोगायला लागलाय. आपल्याला का त्रास झाला? आपल्याला सहन होईल आणि सहन बरं. आता मग आता त्याला पाप लागणार का? ते त्यानं दुःख थोडं दिले त्यांच्या याच्याकडे पाहिले नाही विचार त्यानं पाहिले नाही त्याचा तो खायला लागला.
त्यानं पाहिलंही नाही, पण यानं दुःख मानून घेतलं. असं मला आपण दुःख देऊ नये. पुढचा जर ते त्या व्यवहाराला दुःख मानित असेल तर मग त्याला आपला काय नसतो, इलाज नसतो. त्याला आपला इलाज नाही. पुढचा दुःख मानेल आता त्या मला पुढच्या अपेक्षाच वेगळ्या राहतात आणि आपल्या इच्छा वेगळ्या. मला तुम्हाला एक सांगतो, गाथा जर आपल्या जीवनात व्यवहारात पाप घडून घ्यायचं नसेल, गाथा एकटा गाथा असो, एकटा भागवत असो, कल्याणेश्वरी असो, का तिन्ही ग्रंथ असो, त्या एकत्रित ग्रंथाचं आपल्या जीवनात चिंतन असावं आणि त्या ग्रंथाच्या नियमात आपलं वागणं असावं. त्या वागण्याचं कोणाला दुःख होत असेल काही गरज नाही, त्याचा कोणाला आनंद होत असेल तरी आपल्याला काही संबंध नाही. कारण त्या मार्गाने चाललो जर आपण तर न पडे कोणता कोठे येण्याची पंथे चालू झाला. त्या मार्गाने तुकोबाराय गेले, तो मार्ग तुकोबारायांनी गाथ्यात मार्गक्रमण म्हणजे पाठ. मला तुम्हाला सांगा, गाथ्यातले अभंग वव्या हे जे आहे ना, हे काय सदाशिव माहितीये का, ह्या पाट्या येत हे अभंग नाही, ते भगवत प्राप्तीला जाणाऱ्या रस्त्यावरच्या पाट्या येत. ते पाटी दाखवती, जर कल असला तर दाखवती बाण इकडे वळा तिकडे वळा, आलं राणी इकडे वळा तिकडे वळा तिकडे वळा, अशा त्या पाट्यात. हे नुसतं काय, हे काय नुसतं पारायणाचे ग्रंथ थोडेच येतात, ह्या पाट्या येतात आणि त्या वळायचं. तसं त्याच्यानुसार आपण आपलं जीवन वळवीत राहायचं. ठीक आहे, पण तिथं किलोमीटर बी लिहिलेलं आहे. किती किलोमीटर राहिलं, काही देऊ मिळतो का, काही देऊ मिळतो म्हणजे आपल्याला माहिती, आपल्याला काही मिळतो तो, कारण किती किलोमीटर राहिलं गाठ्यात पाट्या आहेत, पाट्या आहेत त्या. आता इतक्या 5 किलो ही अवस्था आपल्या चित्ताची आहे, म्हणजे एवढं किलोमीटर राहिलं. तशा दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहत नाही, म्हणून आपल्याला ते तसं वाटत नाही. आणि मग त्या नियमात वागत राहिलं, मी कशा करता विस्तार केला की आपल्याला संशय येईल की मग आपलं आम्हाला तर त्याच्यापासून आमच्यापासून दुःख होतं, तर ते दुःख त्यानं दिलेलं नसतं, ते दुःख आपल्या बाजूने आपण काय केलेलं असतं, मानून घेतलेलं असतं. कोणी दुःख मानो, कोणी सुख मानो, त्याचा वार्याची धाव. वाऱ्याकडून कोणा सुखही होतो, वारे ज्याला उपणायचं त्याला भरा भरा वारा पाहिजे, आणि ज्याला उघड्यावर चूल मांडून चहा करायचा आहे त्याला दुःखरूपी. काय ह्या हवा सुटली करून पेटूच देईल किंवा बिडी पेटवायची याच्यावर, वाऱ्या. तर मग सतत कार्य गेल्या, तर मग शिव्या कोणाला देतो, तो वाऱ्या देतो. जो टीव्हीवर उभा आहे तो म्हणतो काय वारं सुटलंय आज, वा वा वा, असंच राह. आता वाऱ्यानं त्याला दुःख द्यायचं म्हणून सुटलं नाही, यालाच आनंद द्यायचा म्हणून सुटलं नाही. याच्या उठण्याचा व्यवहार याला आनंद वाटला, याचा पेटवायचा व्यवहार याला दुःख वाटलं. हे दोघांची व्यवहार त्यांच्या अनुकूलतेत तो वारा यांनी अनुकूल प्रतिकूल मानला, अशा प्रकारचं ते आहे. म्हणून याला म्हणतात अहिंसा. तो त्याच्याकडून कोणाला दुःख देत नाही, अशा प्रकारचं हे सुख दुःख अदृष्टाधीन. ते अदृष्ट देहाचे माथा पूर्ण ऐशे जाणून आपण निर्दोन दिवस संपूर्ण सद्गुरु वाक्य. मग त्याला कोणी त्याच्या विरोधात कोणी व्यवहार केला त्याला वाटतं आपला प्रारब्ध आहे, कोणी सुख देऊ आपल्याला, कोणी दुःख देऊ, हे देहाचं प्रारब्ध आहे. आणि सगळे द्वंद्व कुठे येऊन पडायले, देहावर येऊन पडायला लागले, अशा प्रकार क्षितिशा सांगतायत. आता अशा अदृष्ट देह सुख दुःख भोगी, मूर्ख तेथ रागी विरागी, शिष्यू लागून येते निजांगीन गुरुवाक्य रंगी रंगला. अदृष्ट देह सुख दुःख भोगी, माझं अदृष्टानं सुख दुःख कोण भोगत राहतं, देह भोगतो. देहवासी भोगाचे आणि देह भोगत राहतो, आपल्याला काय संबंध याचा. पण मूर्ख तेथ रागी विरागी, पण मूर्ख व्यक्ती तिथं रागी विरागी. सुखाच्या ठिकाणी रागी आणि दुःखाच्या ठिकाणी विरागी. रागी म्हणजे आसक्त, विरागी म्हणजे विरक्त बाजूला, है का नाही. मला मूर्ख सुखामध्ये आसक्त होतो आणि दुःखामध्ये, है का नाही. शिष्य पण मला गुरुचं वाक्य असं आहे की शिष्या लागून येती निजांगी गुरुवाक्य रंगी. शिष्य आपल्या मूळ स्वरूपाकडे हे घेत नाही का, गुरुच्या वाक्याच्या रंगात तो काय झालेला असतो, रंगलेला असतो. देयचनी सुखे सुखावता, सवेचे दुःख चढे माता. हे गुरुने जाणून तत्वतान देहांत सांडविली. कारण गुरुला आधीच माहित होतं देहाचं सुखाच्या विषयी महाराज आसक्ती धरली की दुःख बघावंच लागतं. ज्यांना संसारात सुखाची आसक्ती धरली त्याला दुःख बघावंच लागतं.
भोगावंच लागतं ते सवेचे दुःख चढे माथा भोगावंच लागतं. मिळालं की आनंद झाला की मेलं की रडावं लागणारच त्याच्यात काही नाही. देहांता सांडवी. आणि मग त्यांनी गुरुनं काय केलेलं असतं, गुरुला मूळ माहित असतं म्हणून त्या शिष्याची देहांताच काय केलेली असते, सांडवलेली असते. निराभिमानाच्या अंगी दुःख नुरेची दुःख विनियोगी सुख नुरेची सुख संभोगी तो उभय भोगी अलिप्त. निराभिमानीच्या अंगी जो निराभिमानी महात्मा असतो, निराभिमानी म्हणजे देहाभिमान ज्याचा काय झालेला आहे का नाही, निघून गेलेला आहे. दुःख नुरेची दुःख नियोगी. मला दुःख देण्या एवढं दुःख त्याला आता शिल्लक राहिलं नाही की त्याला येऊन ते काय देईल, दुःख देईल. सुख देण्या सुखाचा भोग देण्या एवढं सुखाच्या विश्वात काय राहिलं नाही, आता विषयात सुख राहिलं नाही. सुख दुःख दोन्ही त्याच्याकरता मिथ्या झाले. आणि अशा स्थितीला काय झालेला असतो, तो प्राप्त झालेला. सुखावली यथानु लाभे अदृष्टे देती वर्तता देय अदृष्टे देही वर्तता देय बांधू न शके सुखा सुख. हे गुरुगम्य अलौकिक शिष्य विश्वासिक पावती. अदृष्ट देहावर सुख दुःख येऊन अदृष्ट न पडतात, पण मला त्याला ते त्या सुखा आणि दुःखाचा काही संबंध राहत नाही, त्याला सुख दुःख ते बांधू शकत नाही. असं गुरुचं अलौकिक वाक्य. आणि त्या वाक्यावर शिष्य विश्वासिक. शिष्याचा काय असतो, अत्यंत विश्वास असतो आणि मग त्याला ते प्राप्त होतात. विश्वासिक पावत विश्वासेन सर्वथा गुरुगम्य नाही. आता गुरुगम्य विन तत्वतानी द्वंद्व समता कदानाकडे लाईनच सांगितली महाराज. याच्याशिवाय ते नाही, त्याच्याशिवाय ते नाही, त्याच्याशिवाय ते नाही. बस विश्वासा वाचून गुरुच्या जे गुप्त ज्ञान आहे ते हातात येणार नाही. म्हणजे शब्दी कळलं, पण विश्वासाशिवाय ते काय होणार नाही, हल्ल्या जाणार नाही, सेवन होणार नाही. आणि जोपर्यंत त्याचं सेवन होणार नाही तोपर्यंत द्वंद्व जाणार नाही. द्वंद्व कायम काय होणारे, राहणारे आहे का नाही. आणि जोपर्यंत द्वंद्व जाणार नाही तोपर्यंत सुख मिळणार नाही. त्याशी प्रेमानंद बाबा एकाने विचारलं की मला जीवनात असं जीवन पाहिजे की मला क्वचित दुःख नको, माझ्या जीवनातल्या सगळ्या दुःखाचा नाश कधी होईल. ते म्हणजे देव झाल्यावर तू कितीही संपत्ती मिळवत गेला तरी होणार नाही. मला आपल्याजवळ श्रीमंती नाही, संपत्ती नाही. तुम्ही प्रेमान पावसा 5 लोक किती येतात दररोज. भारतात जो नाही महाराज, विराट कोहली किती देशात बोलतो, त्याचं उदो असेल. पुष्कळ देशात. मोदी साहेबाचा कमी, कारण राजकारणी असल्यामुळे काही विरोध काही येत नाही. देशात येत बाहेर येत आहे का नाही. पण महाराज विराट कोहलीला मला वाटतं 100-150 तरी देश असतील कमीत कमी, जिथं त्याचा काय चालतो, उदो. आणि महाराज अरे ज्याचा तालुक्यात 2-1 जिल्ह्यात उदो चालतो, तो करोडोच्या भाषा करायला. कारण नाव वाढलं की धन काय होत जातं, वाढत जातं. तर मग मला सांगा, एवढ्या देशात ज्याचं नाव आहे त्यातून संपत्ती किती असेल, हे गणित आहे महाराज. एका दिवसात त्याच्यावर 50 कोटीचं बक्षिसाचा वर्ष होतो, असा दिवस येतो त्याच्या जीवनात. बक्षीस 50 कोटी पर्यंत काय होतं त्याचं बक्षीस होते. सदाशिव चांगला नाही आहे ना तो, म्हणजे त्यांचे क्रिकेट पाहतात त्याला माहिती आहे. तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे. तुमच्याकडे आता द्या आहे ना, खोटं आहे काय, खोटं आहे का, किती महाराज असं. आणि तो त्या दिवशी हात जोडून असा टोंगळीवर बसला होता, बाबा आनंदासाठी काय करू. महाराज याचा अनुभव, माणसं काय म्हणतात अनुभवात आलं ते खरं. महाराज प्रत्येकाचा अनुभव घ्यायचा म्हणल्यावर हजारो जन्म नाही पुरायचे. होय, अनुभवच घेऊन पाहावं का काही अनुमाना नाही जाणावं. मला सांगा, विष प्याल्यावर माणूस मरतो, हे पिऊन पाहून सांगावं का अनुमानानं जाणावं. आता एखादा मला पिऊन मरत रे, पिऊन तर पाहू दे, मग मेल्यावर मग नाही पेणार पुन्हा. मी जर मेलो तर पुन्हा पेणार नाही. महाराज मी विषयाचा पिऊनच अनुभव घेऊन पाहणार, नाही मेलो तर मग पुन्हा नाही पेणार म्हणणारा जेवढा शहाणा तेवढा विषयाचा उपभोग घेऊन मग सोडू म्हणणारा शहाणा. अनुभव घ्या पाहिजे सगळ्याचा.
त्याचा अनुभव आलाय मला. तुकोबा आहे म्हणतात मी माग का परतलो, कारण घालणीचे रान कोणिया, म्हणून मागे परतले मन, घालणीचे रान ते बाहेर आले पसारा सगळा. आणि म्हणून मला काय झालं, मी मागा आलो, कारण बुडाले तयाचा मुळना मार्ग, लागला तो लाग सांडोनिया. बुडाले तयाचा मूळ नाही लागला, पत्ता लागला नाही, कोण्या मार्गाला गेले सापडले नाही. बुडाले तयाचा मुळना मार्ग लागला, म्हणून लाग सांडला. म्हणून आम्ही ती त्याच्या मागे जाणं काय केलं, सोडून दिलं असं म्हणा. अशा प्रकारचं आहे. मग एवढाले जर करोडपती लोक टोंगळ्यावर बसून म्हणते बाबा आनंदासाठी काय करू, प्रेमानंद बाबा नियम दिला. आणि नवल वाटल महाराज काय त्या महात्म्याचं भगवत अवतार आहे एवढा मोठा. आता पुन्हा डबल आला होता तो, त्यानं सांगितलं बाबा महाराज पहिलं विचारलं नामस्मरणाचे जेवढे नियम म्हणजे जेवढं करायला सांगितलं होतं, त्यानं सांगितलं बाबा किती आहे मला जेवढा मोठा माणूस तेवढ्या उपाध्या मोठ्या. त्यानं सांगितलं किती काम असो किती मला काही असो, एवढा नियम केल्याशिवाय मी घरातून बाहेर पडत नाही. नामस्मरण नियमानुसार बायको सहित राधे 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 नाचायले राधे 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 करत. म्हणजे त्यांना कळालं की आता सुख कशात आहे याच्यात आहे. आणि टपुले गण लावून माळी घालून आपल्याला वाटतं सुख त्याच्यात आहे. राम कृष्ण त्यांना कळालं, खाणारे पिणारे माणसारे त्यांना कळालं की पवित्र तुळशीच्या माळी घालून भजन करायला लागले. आणि आपण हे सगळ्या ग्रंथाचा अध्ययन करून म्हणतो हो हे लागतंय ते लागतंय दोन्ही कसं होईल, तसंच होईल. म्हणून आपल्याला म्हणजे दृढ विश्वास ते, म्हणून आपल्याला त्याचा फायदा होत नाही. माझा आपला कमीपणा आहे, मी माझा तरी सांगतो कमीपणा आहे ना, आपण काय करावं, प्रकट करावं. भगवंता येईल दया कधीतरी, शेत येईल तरी जन्माच्या शेवटी कृपाळू वा पोटी येईल दया. अत्रस्ते वर्तता दिय. अशा प्रकारचे मला त्याला त्याचा दृढ निश्चय झालेला असतो. गुरुच्या वाक्यावर विश्वास असतो, त्याचा विश्वास येविन सर्वथा गुरुगम्य नाही. आता गुरुगम्य तत्वतान द्वंद्व समतांतरानगडे देही द्वंद्वता दृढता जो मी पण तवतव शुद्ध बाधा दारोण जे गुरुवाक्य निरभिमान त्याचे द्वंद्वदाना मित्या. जोपर्यंत दृढ देह अभिमाने तोपर्यंत देह बांधणार, द्वंद्व बांधणारच. सुख दुःखात्मक द्वंद्व काय करणार आपल्याला, बांधणारच. म्हणून गुरुच्या वाक्यावर विश्वास ठेवून निरअभिमान ज्याचा झाला त्याची द्वंद्वे जाण आधी मिथ्या. त्याचा त्या अभिमान निघून गेला, त्याला सुख दुःखाची हे द्वंद्व काय असतात, मिथ्या खोटे असतात. सुख हे आले काय आणि दुःख हे आले काय, काय दोन प्रकारे. सुख आलं काय, दुःख आलं काय, अपमान झाला काय, मान झाला काय, काय त्याच्यात. तुम्हाला एक सांगतो सदाशिव, आपला जर आता गावात अपमान झाला, वरला शिव्या दिल्या, पुन्हा मारलं तर दुःख होतं का नाही, दुःख होतं नव्हतं. आणि माणूस एकटाच मुंबई दिल्लीला गेला आणि तिथं कोणतरी आपल्याला शिव्या दिल्या तर दुःख होत नाही काय. आपल्याला काय करायचंय, आजच्या दिवस राहायचे का तासभर राहायचं याच्याशी थोडा संबंध आहे आपला. आपलं काम साधून घ्यायचंय आणि याच्याशी काय संबंध, याच्याशी काय संबंध. ती स्थिती गावात आली की त्या कशाचं सुख दुःख होत. साधारण आपल्याला इथं राहायचं किती दिवस, आपलं गाव थोडंच आहे, आपल्याला काय समज येत आलं आणि खरंच काय समज जाऊ द्या, खरंच समज असो. पण अशी स्थिती झाल्यानंतर काय समज मला कोणाशी काय घेणं देणं आहे का नाही. आबा प्रेमानंद बाबा मला साधक कसे असतात प्रत्येक गोष्टीवर विचार करतात. प्रेमानंद बाबा गंगेच्या कडे फिरत होते, एक बांधकाम चालू होतं घराचं, त्यांनीच सांगितलं बांधकाम चालू होतं. एक बिगारी माणूस आपला आणि तो बिडी वाढायला बसला, तो बसला बिडी वाढायला. मला त्याचा ठेकेदार अर्ध्यानं स्वतःच शिव्या दिल्या त्यांनी टाकावं लागली, कारण कामाच्या टायमाला बसलाय आणि मग ते कामाला लागलं. ते म्हणजे मालक जाऊ तिथंच थांबलो, ते गेल्यावर त्याच्याकडे गेलो, अरे यांनी एवढ्या शिव्या दिल्या तू काहीच नाही वाटलं. ते म्हणे काय करता वाटून, संध्याकाळी 500 रुपये भेटतील, शिव्या खाणं लागायच्या कशामुळं, 500 रुपयामुळे. ते म्हणले 500 रुपयाच्या लाभासाठी जर एका ठेकेदाराच्या तो 10 शिव्या खातो तर ब्रह्मानंदाच्या लाभासाठी आपण जगाच्या शिव्या काय खाऊ नये, काय खाऊ नये. 500 रुपयासाठी जर तो 20 शिव्या खातोय, खात नाही का, कामगार 500 रुपयासाठी जर 10-20 शिव्या खातोय
तर आपल्याला तर काय मिळवायचं आहे ब्रह्मानंद. पण जगाच्या शिव्या आपण का सहन करू नये? आपली दृष्टी कशावर असावी? लाभावर असावी. शिव्या द्यायला पण या शिव्याच आपल्याला काय मिळवून देणार आहेत? पुढं लाभ मिळवून देणार आहेत. अशा प्रकारचं ते आहे. म्हणून त्याला आणि हा त्याचा दृढ निश्चय झालेला असल्यामुळे त्याला दोन काय करीत नाही, बाधा करीत महाराज कळत नाही. सांगताना अपमान झालेला कळत नाही का कोणी आपल्याला बोलले हे कळत नाही त्यांना. असं थोडंच ते काय मूर्ख थोडेच असतात. अरे जगाच्या बापाला चतुराच्या राजाला ते सुधरू देत नाही तर त्यांना काही कळत नाही असं नाही. पण ते कोलगुण घेऊन त्याच्या नादी लागाव तर मला तुकोबरायचा प्रसिद्ध अभंग आहे. तुकोबराय म्हणतात चालती कासयासी हात भरोनी धुवावे चालती या गोवे मार्गाशी गुंताळा होतो, फुकट टाईम जातो आणि आपला मुक्काम तेवढाच काय होतो मग करिता संसार. आम्ही हा विचार लेकराच्या खेळापासून तुकोबरायांनी तर सगळं सांगितलं. तुकोबराच्या गाठ्यात सगळे साधकाला असं प्रश्नाचे उत्तर येतं. तुम्हाला खरं सांगू का, आपण वारकरी संप्रदायाच्या ग्रंथाचे जे सानिध्य देत ना, आपल्याला आपल्या जीवनातला प्रश्न विचारायला कोणाकडेच जायची गरज नाही. गाथा ज्ञानेश्वरी भागवतात सगळे उत्तर येतात. पण ते एकाच ग्रंथात सगळे येते. तिने नाही अध्ययन झालं ते एक जरी केला तर एकाच सगळे येते. पण ते उत्तर म्हणून वाचलं तर जर मी असं कसं कधी असं जर असलं काय गोवी गोडी ही पाठ करू आणि संध्याकाळच्या कीर्तनात मांडू बस ती मांडण्यापुरता तो लाभ झाला, त्याला दुसरा काही लाभ होणार नाही. अशी जर भावना असेल ग्रंथाची अध्ययनाची अशी भावना असती आपल्याला हा भंग घ्यायचा. मग याला नाथ भागवताच्या वया कोणत्या जुळतात, याला ज्ञानेश्वरीच्या वया कोणत्या जुळतात, त्याला पुन्हा प्रमाण अनुकूल कोणते असं फिटिंग करू असं मांडू. लोक म्हणले पाहिजे वा वा त्याचा लाभ काय झाला फक्त लोक म्हणले वा वा एवढाच लाभ होईल. आता ते आपण दृष्टीनं कोण्या पाहतो, कारण ज्या दृष्टीनं पाहतो त्या दृष्टीनं आपल्याला त्याचा काय होत राहतो लाभ होत राहतो. तुकोबाराय विचारलं तुकोबाराय अरे सगळ्यांना धन आवडतं, बायका आवडतात, खाद्याचा त्याग केला होतो मी. तुकोबाराय काय उत्तर दिले तुकोबारायांनी. तुकोबाराय म्हणतात लिंबाचा पाला कोणी येरी पितय का? रोग जावा म्हणून पितय. अरे हे आम्हाला कळतंय हे सोडून इकडे येऊन डोंगरात येऊन भजन करणं म्हणजे लिंबाचा पाला पिणं. पण लिंबाचा पाला आम्ही त्याच्यामुळे पियालो की आम्हाला हा मायेचा रोग काय करायचा आहे. कोण पिते नाही कोण कोण ऐसा आहे जया हे नावडी, ऐसा कोण आहे हे जया नावडी, कन्या पुत्र घोडे तारा धन. तसं लोकच काय काय निंब कोण घेती सुखी आहे असं हरावया दुःख वाधी पीडा निंब घेती रोगी कवनी असू. रोगी लोक लिंबाचा पाला कोणतं सुख म्हणून घेतात. कोणतं सुख आहे त्याच्यात? सुख आहे का त्याच्यात? कोणतं सुख नाही. ऐसा कोणी नाही हे जया नावडे, कन्या पुत्र गोडे दाराधन, निंब घेती रोगी कवनिया सुखे, हरावया दुःखे व्याधी पीडा. व्याधी पीडा हरावया रोगी निंब घेती, नाही तर सुखे थोडीच घेती. सुखा थोडे लिंबाचा पाला पिते कोणी. हे जे त्याग करून इकडे लिंबाचा पाला सगळे कडू दुःख भोगावं लागायले. परत तुकोबाराय दुसरा दृष्टांत दिला. काय पळे सुखे चोर पाठी लागे पाठी न घालावी काठी आडताया. काय मला तुकोबारायांनी त्याच्यातून जगाला उपदेश केलाय आणि साधक का असा तो वागतोय त्याचं उत्तर सगळ्यांना दिलं. मला सुखान कोणी पळतय का? चोर माग लागला म्हणूनच कोणी साप लागला, चोर लागला, जीवाच्या आकांतानच पळत ना. सुखान कोणाला पळावं वाटतंय? मस्त चालायचं तर पळावं वाटतं का? पण चोर पाठी लागला तर पळावं लागतं. म्हणून तुकोबाराय जगाला उपदेश करतात हात जोडले ज्याला कळालंय चोर पाठी लागलाय आणि लागलेला चोर पाठी लागलाय म्हणून तो पळायलाय. न घालावी काठी आडताया. अशा पळणाऱ्याच्या आड काठी घालू नये, घालू नये. त्या बिचारा पळायलाय त्याचं त्याला काय करू द्या, पळू द्या. आपल्याकडून पळणं होत नाही तिथं पळायलंय. आपलं असं आहे ते आपल्या मागे राहिले पाहिजे. आपल्या पुढे कसं काय करू देऊ आपण त्याला? आपण तर आहेतच माग, पण ते आपले काय राहिलं पाहिजे, मागे राहिलं पाहिजे. म्हणून कोणी गाथा पारायला करत पळायलं, कोणी ज्ञानेश्वरी वाचायला पळायलं, कोणी वारी करायला पळायलं. माणसं त्याला काय घालीत आडकाठी घालीत. निघला म्हणून निघला म्हणून वाऱ्या करायला. अरे हे का वय तू वाऱ्या करायचं म्हणजे ही आडकाठी घाली.
ते आडकाठी नाही न घालावी काठी. कारण कारण का जयाचे कारण तोच जाणे करू. हे तुम्हाला नाही करता येणार. थोडं स्पष्ट आहे. येतील रागे येवते कारण नये कोणा वारू आणि कशी. आपला आपण करतोय त्याचं तो करतोय दुसऱ्याला आपण त्याच्यापासून वेगळं करण्याचा आपल्याला काय अधिकार आहे महाराज? काय अधिकार नाही. तुका म्हणे तरी संपडे निदान. जर तुका बरं आहे म्हणतात मग खरं कोणाचं आहे सांगा. तो हे टाकून पळाला हे सगळं सोडलं त्यानं ते बरं वाटतं का? असं बऱ्याला विचारणारी होते ना. तुम्ही लागले सांगायला एक लगे मोठे तुम्ही बरं वाटतं का? तुका बरं आहे म्हणतात खरं सांगू का? काय सोडलं त्यानं? घर सोडलं, दार सोडलं, कुटुंब सोडलं, लेकरं सोडली, मायबाप सोडली, वावर सोडलं, शेत सोडलं, धन सोडलं. हो अरे धन जर मिळत असेल तर जीव द्यावा. हे काय आत्मार्थम पृथ्वी त्याच्यात जे टाकून गेले थोडी तरी ते काय वेळे म्हणाले का नाही? अरे जीव द्यावा तुको बरं आहे म्हणतात. जर मिळत असेल तर काय द्यावा? जीव. तुका म्हणे तरी संपडे निदान. नाही 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 जीव ओवाळून द्यावा तरी निदान सापडे. ज्यानं जीव ओवाळून दिला त्यालाच ते धन सापडतं अन्यथा मिळत नाही असं निश्चय ना तुको बरं सांगतात. अशा प्रकारचं आहे. म्हणून महाराज अशा प्रकारचं ज्याला विश्वास दृढ झालेला आहे त्याला मात्र हे द्वंद्व काय करत नाहीत. मग असे बाधा करत नाही. त्याशी द्वंद्व झाला अति मिथ्या आणि त्याच्याकरता ते सगळं काय झालेलं असतं मिथ्या. स्वप्नीचे दरिद्र समर्थता जेवी दोन्ही मिथ्या जागृता तेवी द्वंद्व बाधेची वार्ता न बाधे गुरु भक्ता अपरोक्ष बोधे. अरे स्वप्नी गरीब झाला काय आणि स्वप्नात राजा. स्वप्नीचे राज्य का मरण हर्ष शोकाशी नव्हे कारण. त्याप्रमाणे हे सुखे नाही होत राजा. स्वप्नातले सुख काय म्हणायचे? स्वप्नातले सुख जागा झाल्यावर जशी मिथ्या तसं त्याला ज्ञानाची जागृती स्वस्वरूपाची जागृती झालेली असल्यामुळे याला या मायेच्या विश्वातले सुख दुःख काय असतात सगळे मिथ्या असतात. सुखानं सुखी होत नाही. तो दाखवेल वरून आपल्याला लौकिक पुरतो वा 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 काय चांगलं झालं काय चांगलं केलं तुम्ही. पण ते कसं असतं बाह्य असतं. त्यानं ते सुखी होत नाही आणि त्यानं ते काय होत नाही दुःखी होत नाहीत. लेकुराच्या खेळापाशी पारणे तैशी एकादशी द्वंद्वाची दशा तैशी गुरुवाक्य सरीशी समोळी. लेकर खेळायला लागले एकादशी लागल्या आणि सोडले उपास. एकादशी दिवस आणि उपास त्याच दिवशी उपास आणि त्याच दिवशी वारकऱ्याच्या घरातली लेकर असली वारकऱ्याच्या गावातली असली मग बरोबर आज आपल्याला करा एकादशी येतात आज फराळ करा आणि फराळ करणं झालं की संपली एकादशी. काय खेळा तसं त्याला सुखही सारखं आणि दुःखही काय दृष्टांत. जसं त्याच दिवसातली एकादशी आणि द्वादशी त्या लेकराची असती तसं सुख आणि दुःख त्याच्याकरता दोन्ही मायेतलंच. सुखही त्याच लोकातलं आणि दुःखही त्याच लोकातलं. काय त्याच्यात बदलली का नाही? तिची थोडी बदलली. तोच लोक आहे ना. जेवी चंदनाची अद्विती हरिपुरी चंदन होती तेवी गुरुवाक्य प्रतिदिन सकळ द्वंद्व येते निज साम्या. जसं चंदनाच्या वासानं बोरी बरी सगळे झाड काय होतात चंदन होतात तसं गुरुच्या वाक्यानं सगळे द्वंद्व समान होतात. त्यात काही फरक राहत नाही. चंदना भोवती झाडे तीही कोरडी लाकडे देवद्विजाचे मस्तकी चढे भाग्य एवढे सत्संगी. आणि हे सत्संगात कळतं. सत्संगात विवेक कुठं कळतो? म्हणतात बैसता संताचे संगती कळो आले आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ती. पण कुठं कळालं? बैसता संताचे संगती. संताचे संगती बैसा कमळापती हे कळू आले. देवा सांगतात हे कमळापती संतांचे संगती बैसता कळू आले. कळू आले काय कळू आले? देव म्हणले काय कळू आले? आपले कोणीच नव्हती. हे कुठं कळू? देवाच्या संगतीत नाही कळालं म्हणले. कोणाच्या संगतीत कळालं? संताच्या. काय संताचं महत्व आहे याच्यातून हे कळतं. देवाला सांगायले तिथं कळालं तुझ्याकडे काय नाही कळालं. तुझ्याकडे तामास केस बरं वाटू लागलं. देवाला असं बोलले तू को बरं बोलले संत कळू आलं. आता काय म्हणायचं आहे का नाही? काय काय झालं? पण मग त्याचा परिणाम संतांच्या सत्संगात गुरुच्या वाक्यावर त्याचा महाराज चंदनाच्या आसपासचे झाड सामान्य तुच्छ झाड पण देवाच्या डोक्यावर जाऊन बसतात. कशाचा परिणाम? संगतीचा. कुणाच्या? चंदनाचा कोण खेळ काष्टी होती चंदन. मग खैराच लाकूड कोणतंही लाकूड असो
हे काय होतं? चंदन होतं. आणि ते देवाच्या डोक्यावर जाऊन बसतं. तसं सत्संगतीनं, गुरुवाक्याच्या संगतीनं एवढं महत्व होतं की जीवच काय होऊन जातो? शिव होऊन जातो. सद्गुरुत्वाची सत्संगती तत्संगे शिष्य पालटती स्वयं ब्रह्मरूप होती तेव्हा द्वंद्वेती निर्द्वंद्वा. सद्गुरुत्वाची सत्संगती आणि सद्गुरूची संगती म्हणजेच काय आहे? संगती. तत्शिष्य तत्संगे शिष्य पालटते. आणि त्याच्या संग काय पालटतात? शिष्य बदलतात. आपण आपण ज्यावेळेला ग्रंथ अध्ययन करतो शिष्याचे लक्षण असतात आणि गुरुचे असतात. तर आपण घेत असताना आपल्या मनाचा निश्चय असा दृढ पाहिजे की आपण गुरुचे लक्षण घ्यायचे नाहीत. आपल्याला कोणाचे घ्यायचे? तर शिष्याचे. कारण आपण शिष्य जर नीट झालो नाही. मला मी एका भागवत होतं 18 वर्ष भागवत केलं. तिथं काय माझा मला ते लोक विश्वास असतात काही म्हणजे महाराज आम्ही गुरु करा, आमच्या काही 10 जोडे गुरु करा. आज म्हणलं मी शिष्य चालू नाही अजून तो गुरु हो कशाने? गुरु होण्याकरता अगोदर नीट धाका काय होणं लागेल? शिष्य तर होणं लागेल का नाही? महाराज आपल्या जीवनात आपण शिष्यच होऊ शकत नाही तर गुरु कधी व्हावं? म्हणजे आपण कोणते लक्षणं घ्यायचे? मग शिष्याची लक्षणं घ्यायची आहे का नाही? अशा प्रकारे होतं. द्वंद्वे ती निर्द्वंद्वा. द्वंद्व निर्द्वंद्व होऊन जातात. एवं गुरुवाक्य विश्वासता द्वंद्व साम्य चढे हाता ते गुरु वाक्य ही तत्वता ऐकता संगेन. गुरुवाक्यावर ज्याने विश्वास ठेवला त्याचे द्वंद्व समान होऊन जातात. सुख दुःख समान सकळ जीवाचा ब्रह्मा कृपाल. सुख दुःखे समय कृत्वा लाभाला भोजया जय ततो युद्धाय जो स्वनैवं पापम वापशशी. अजुना सुखी संतोषाने यावे दुःखी विषादाने बजावे आणि लाभाला मन धरावे. मना माझे येथ विजय पण होईल का सर्वथा देह जाईल हे आधीची काही पुढील चिंता विना आपण या उचिता स्वधर्मी राहता जे पावे ते निवांता सावणे ऐशा मने व्हावे तरी दोषून घडे स्वभावे. म्हणून आता झुंजावे निभ्रांतत्व हा उपदेश केला साधकाला. हा उपदेश आहे आणि सिद्धाचं लक्षण सुख दुःखाच्या द्वंद्वाच्या ठिकाणी कसं असतं त्याचं उत्तर भगवंताने याच अध्यायात दिले. कोणता श्लोक आहे? दुःखेश्वनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा वितराग भय क्रोध स्थित धीर मुनी रुच्यते नाना दुःखे प्राप्ती दयाशी उद्वेग नाही चित्ती आणि सुखाची आरती अडपे जना. अर्जुना दयाच्या ठाई काम क्रोधी सहज नाही आणि भयाचे नेनेकही परिपूर्ण होतो. ऐशी अनवच्छिन्न समता भूत मात्री सदयता आणि पालटो नाही चित्ता कौणी वेळे. हे सिद्धाचे लक्षण. सुख दुःखे समय कृत्वा लाभाला भोजया जय ततो युद्धाय जो स्वनैवं पापम वापशशी. साधकाला उपदेश. आणि दुःखेश्वनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा वितराग भय क्रोध स्थित धीर मुनी रुच्यते. हे सिद्धाचे लक्षण. साधकाला उपदेश एका श्लोकात आहे सुख दुःखाविषयीचा आणि सुख दुःखाविषयीचा सिद्धाचे काय सांगितलेले तर लक्षण सांगितलेले आहे. अशा प्रकारचं ते आहे. आता ते गुरुवाक्यानं घडतं की गुरुवाक्य महत्वाचं. गुरुवाक्यच काय आहे? तत्वता यथार्थ गुरुवाक्य कोणतं आहे काय आहे त्याचा विस्तार सांगतात पुढच्या श्लोकातून. त्याचा विचार उद्या करूया. कुंडली